हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामधील 2 गुणांचे प्रश्न हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाशीयस व दिलेल्या घटनांतील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा. दोन्ही प्रश्न आजचे आपले कृती पूर्ण करावरच आहेत. हे तुमच्या हातातले मार्क असतात, कुणी जाऊन नाही द्यायचे. खूप इझी क्वेश्चन आहेत. बघा, घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. घटना बी ही एकही छापा न मिळण्याची आहे. बघा, कृती दिलेली आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकली. त्यांचा नमुना अवकाशीयस कर्ली ब्रॅकेट. आता इथं ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे आणि हा एक ब्रॅकेट दिलेला आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकले असा त्यांचा नमुना अवकाश तुम्ही मे बी पाठ केलाच असेल किंवा लक्षात ठेवलाच असेल. काय असतो? HH, HT, TH आणि TT. बघा, हे मी लिहून घेतले. HH हा एक ब्रॅकेटमध्ये आणि हा TT, राईट. इथे तुम्हाला इथं मार्क आहे. त्यानंतर काय आहे? ॲक्च्युअल घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. कमीत कमी एक छापा म्हणजे तिथं 2ही चालू शकतात, राईट. ही कंडिशन समजून घ्यायची. कमीत कमी एक छापा, मग कशामध्ये छापा आहेत? बघा, ह्याच्यामध्ये पण एक छापा आहे, बरोबर. 2 छापे आहेत म्हणजे आपल्याला कसं आहे, एक किंवा एकपेक्षा जास्त चालू शकतं. कंडिशन त्यांनी दिली. HT, TH ह्याच्यामध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये आहे का? नाही. मग ह्या तिन्हीमध्ये आहे, पण ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिलं? यांनी ऑलरेडी HH दिलेला आहे, TH दिला होता आणि आपल्याला इथं काय लिहायचा होता? जो राहिलेला आहे HT, तो HT लिहायचा ब्रॅकेटमध्ये, राईट. नंतर घटना बी दिलेली आहे, ही एकही छाप न मिळण्याची आहे. आता एकही छापा कशात नाही? TT मध्येच नाही आहे, बरोबर. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दिला होता रिकामा, त्यामध्ये TT लिहून टाकायचं. बघा, खूप इझी क्वेश्चन आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू पुट करायचे असतात आणि ते मार्क घ्यायचे, 2 आउट ऑफ 2. नंतर सेकंड क्वेश्चन आहे. बघा, एक फासा फेकला असता फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा, नमुना अवकाश यस दिलाय. जेव्हा एक फासा फेकला असता त्यांचा नमुना अवकाश काय असतो? 1 ते 6, बरोबर. 1, 2, 3, 4, 5 आणि 6, राईट. त्यांनी N(S) ऑलरेडी इथं दिलेलाच आहे. N(S) किती आहे? 6, बरोबर. पण इथं ब्रॅकेट दिलं तर ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला व्हॅल्यू लिहायच्या होत्या, राईट. नंतर घटना काय आहे? ए ही फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे ही आहे. मूळ संख्या मिळणे. आता मूळ संख्या म्हणजे काय? तुम्हाला प्रत्येकाला माहिती असायला हवी. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या म्हणजेच मूळ संख्या. म्हणजे दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. एक आणि ती मूळ संख्या काय असेल ती. फक्त त्यांनी भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच मूळ संख्या. आता बघा, ह्यात मूळ संख्या कोणत्या कोणत्या? 1ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही, त्या स्वतःच्याच संख्येने भाग जातो. 1ला 1नेच भाग जातो. परत बघा, सॉरी, 1 ही संख्या मूळ संख्या नसते, सॉरी. बघा, आता कुठली संख्या आहे? 2 आहे, बरोबर. 2ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही, 2. परत काय आहे? 3 आणि 4 आहे का? 4 नाही, कारण 4ला 2ने भाग जातो, बरोबर. 2ने 4ला भाग जातो म्हणून 3 आहे. परत 5 आहे का? 5 पण आहे. 6 आहे का? 6 नाही येणार, कारण 3ने पण भाग जातो आणि 2ने पण 6ला भाग जातो. मग कोणत्या संख्या मिळाल्या आपल्याला? 2, 3, 5 या संख्या मूळ संख्या आहेत, बरोबर. मग N(A) ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे 3. मग P(A) काय येणार? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. NA हा फॉर्म्युला लिहायचा, NA/N(S), राईट. मग NA किती दिलेला आहे? 3 आणि NS काय आहे? 6. मग काय येणार? परत भाग द्या. 3 1 3, 3 2 6, 1/2 असं पुढं लिहिलं तरी चालेल, बरोबर. त्याचं उत्तर हे आलं. अशा पद्धतीने कृती पूर्ण करायचे, क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. खूप इझी क्वेश्चन आहे. इथं मगाशी मी ब्रॅकेट रिकामा लिहिला होता, पण नंतर मला हे डबल शूट करावं लागलं, त्यामुळे हे लिहिलं गेलं त्यामध्ये, ते हे करावं लागलं,
ओके, तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी जर महत्त्वाचे काही क्वेश्चन असतील तर मी देण्याचा प्रयत्न करेल. 2 गुणांचे काय असतील. हे दोन्ही क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. एक फासा फेकला असता हा प्रश्न जवळजवळ 3 मार्च 2022, सप्टेंबर 2021 आणि जुलै 2022 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे फक्त इथं संख्या वेगळ्या येऊ शकतात. मे बी विचारला जाऊ शकतो परीक्षेला. अशा पद्धतीचे प्रश्न प्रॅक्टिस करत राहा, प्रश्नांची प्रॅक्टिस. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून प्रश्न काही पाहूयात. व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.